नमस्कार। आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकातील आपण भाग 1 कलम 1 ते 4 बघणार आहोत। तर चला सुरू करूया। तर हे बघा, आपण इंडियन पॉलिटी बुक मधील भाग 1 बघणार आहोत। तर चला सुरू करूया। आता बघा, सन 1949 मध्ये प्रत्यक्ष व्यवहारात आलेल्या मूळ संविधानात सरनामा 395 कलमे 22 विभागांमध्ये विभागलेली आणि 8 अनुसूची यांचा समावेश होतो। सध्या संविधानात सरनामा सुमारे 470 कलमे 25 विभागांमध्ये विभागलेली आणि 12 अनुसूची आहेत। सन 1951 पासून विविध घटना दुरुस्ती कायद्यानुसार घटनेतून सुमारे 20 कलमे आणि 1 विभाग म्हणजे 7वा विभाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि सुमारे 95 कलमे 4 भाग आणि 4 अनुसूची जोडण्यात आल्या आहेत। जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेइतकी कलमे आणि अनुसूची अस्तित्वात नाहीत। तर मग आपण समजून कसं घेणार आहोत याला। तर हे बघा, आता जे मूळ राज्यघटना आहे त्यामध्ये 395 कलमे 22 विभाग आणि 8 अनुसूची यांचा समावेश आहे। आणि आता जे मूळ जे संविधान आहे, मूळ संविधान में 395 कलमे 22 विभाग आणि 8 अनुसूची। तर आता आपण वर्तमान जे संविधान आहे, वर्तमान संविधान मध्ये आपल्याला 470 कलमे 25 विभाग आणि अनुसूची किती आहे? 12 अनुसूची। अशा प्रकारे वर्तमान मध्ये आपल्याला 470 कलमे 25 विभाग आणि 12 अनुसूची यांचा समावेश केलेला दिसून येतो। तर याच्यानंतर आपण बघणार आहोत कलम 1 ते 4। तर हे तक्ता पहा 6.5 महासंघ आणि त्याच्या राज्यक्षेत्राशी संबंधित अनुच्छेद 1 दृष्टिक्षेप। आता विषय कलम 1 म्हणजे अनुच्छेद 1 महासंघाचे नाव आणि राज्यक्षेत्र। कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे। कलम 2A सिक्कीम महासंघात दाखल करून घेणे हे रद्द झालेले आहे। कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे सीमा किंवा नावे यात फेरफार। आता कलम 4 पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेकरिता आणि पूरक प्रासंगिक व अनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद 2 आणि 3 अन्वये तयार करण्यात आलेले कायदे। तर हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी थोडं अवघड जाते। तर आपण ट्रिक्सनुसार बघूया की हे कसं आपण आठवण ठेवू शकतो। तर हे बघा, भाग 1 संविधानातील भाग 1 मध्ये काय सांगितलेलं आहे? संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र। तर त्यामध्ये भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 याचा समावेश आहे। तर आपण कलम 1 बघूया। कलम 1 म्हणजे काय आहे? हे कलम 1 म्हणजे राज्यांचा संघ। कलम 2 म्हणजे बाहेर, म्हणजेच काय आहे? जे भारताबाहेरील जे राज्य आहे त्यांना आपल्या भारतामध्ये दाखल करून घेणे, स्थापन करणे म्हणजेच भारताबाहेर राज्य। 2 म्हणजे भारताबाहेर राज्य आणि कलम 3 म्हणजे आतील 3 हे पा 3 आणि अ याला म्हणजे कसं आपण 3 म्हणजे दिसण्यासाठी कसं आहे? सारखंच आहे, मग आपण असं लक्षात ठेवू शकतो कलम 3 आत। तर हे बघा, कलम 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की नवीन राज्यांची निर्मिती आणि त्यांचे क्षेत्र सीमा नावे यात फेरफार करणे म्हणजेच भारताच्या आतील, कलम 3 आतील भारताच्या आतील जे राज्य आहेत म्हणजे त्यांची नावे ठेवणे, त्यांचे क्षेत्र सीमा यामध्ये जे फेरफार करण्याचा अधिकार आहे ते कलम 3 नुसार देण्यात आलेला आहे। तर आता कलम 4 हे बघा, कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? 2-3 साध्या बहुमताने म्हणजेच काय? तर कलम 2 व कलम 3 हे जे कलम 2 व कलम 3 यातील जे कायदे आहेत ते संसदेच्या साध्या बहुमताने पारित करण्यात येतील
अशा प्रकारे आपण सोप्या ट्रिकमध्ये समजून घेतलेलं आहे की भाग 1 मध्ये संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र याचा समावेश आहे. कलम 1 म्हणजे राज्यांचा, हे कलम 1 म्हणजे काय आहे, राज्यांचा संघ. कलम 2 म्हणजे भारताबाहेरील. कलम 3 म्हणजे आत म्हणजे आतील, भारताच्या आतील. कलम 4 म्हणजे 2 व 3 साध्या बहुमताने संसद कायदे 2 व 3 हे जे कलम आहेत यातील कायदे संसद साध्या बहुमताने पारित करतील. अशा प्रकारे आपण सगळं सोप्या भाषेमध्ये भाग 1 आणि त्यातील कलमे 1 ते 4 शिकलेले आहोत. तर धन्यवाद. तर आपला हा व्हिडिओ इथेच आपण थांबवू आणि पुढील कलमे आपण बघणार आहोत 5 ते 11. धन्यवाद.